ही किंमत आहे तुमची। आम्ही गरीब आहोत, बिकाऊ नाही। तुमची नोकरी आणि तुमचा पैसा तुम्हालाच ठेवा। इंद्रजीत महाडिक हा माझा राजीनामा। सोडणार नाही मी तुला। तुम्ही सगळे इथं काय करताय? भावा, ते कडू कारलेले चुकीचं वागते बर का। तू त्यांचा जीव वाचवायसाठी हे सगळं केलंय हे मी बघितलंय। हो हो, आमचा विश्वास आहे तुझ्यावर। एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तुझ्याशी बोलायलाच नाही पाहिजे होतं। इतक्या खालच्या पातळीवर बोलायला कामगार म्हणून काय समजते हे लोक आपल्याला? आमच्या पोरीने काय लाज सोडल्यात का? बरोबर बोलतात माधव काका। त्यांनी तुला कामावर न बोलले असते तर चाललं असतं, पण त्यांनी तुझ्या चारित्र्याबद्दल बोलायला नव्हतं पाहिजे। बस आता लय झालं यांचं। यांच्या नाकात व्यसन घालायची हीच येळ आहे। आपण गरीब आहे, आम्ही कामगार आहे, आम्हाला काही इज्जत नाही हे असं वाटतं ह्यासनी। पण आता आम्ही कंपनी बंद करू, मशीन बंद करू, तेव्हा ह्यांच्या चुली कशात चालतात ना ते आता आम्ही बघू। हा काय चाललंय इकडे? काम करायचं नसेल ना तर सरळ घरी निघायचं। बघा, ही आपल्या बरं बोलायची रीत ह्यांची। मी MD आहे या कंपनीचा। माझ्याशी बोलताना स्वतःची लायकी ओळखून बोलायचं, समजलं? तुम्ही सगळे आत्ता जरी काम सोडून गेलात ना, मला काही फरक पडणार नाही। या इतके दिवस राणीला नाही नाही ते बोलतच होते, आता आपली लायकी कळायला लागलीत। ते काय नाही इंद्रसाहेब, तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना, आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही। हो, आम्ही काम करणारच आहे। हो हो, आम्ही काम करणारच नाही। मी हिची माफी मागायची। हो, कारण राणीने हे सगळं तुमचा जीव वाचवायला केलंय। तिच्यावर डाग लावायच्या आधी 100 वेळा विचार करायला पाहिजे होता सर। मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये। आणि राहिला प्रश्न हिचा, तर हिने राजीनामा दिलेला आहे। तर हिचा आणि माझ्या कंपनीचा काही संबंध नाहीये। भावा, तरी तुम्ही हिची माफी मागायची, आणि जरी तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही समधी संप करू। काय रे? संप करू। अरे तुम्ही कोण संप पुकारणार? संप पुकारायचा तर युनियन लीडरची परमिशन लागती, आणि इथला युनियन लीडर मी आहे, लक्षात ठेव। तुला काम करायचंय तर तू कर, पण आमच्यातला एक पण जण आता काम करणार नाही। होय होय, कोणच काम करणार नाही। हो हो, नाही करणार काम। आपल्याला सगळ्यांना ऑर्डर पूर्ण करायची आहे, विसरलात का तुम्ही? हो साहेब, तुम्ही माझी फॅक्टरी म्हणून लय वरडून सांगत होता ना, मग करा की तुम्हीच ऑर्डर पूर्ण। आमच्यातला एक जण बी आता काम करणार नाही म्हणजे नाही। काय रे? जोपर्यंत तुम्ही राणीची माफी मागत नाही ना, तोपर्यंत एकही मशीन चालू होणार नाही। बरोबर का नाही? हे असं केल्याने फॅक्टरीचं खूप नुकसान होईल। ही लढाई माझी आहे आणि ही मीच लढणार। तुम्ही सगळे त्रास करून घेऊ नका। नाही बाबा, ही लढाई तुझ्या एकटीची नाही, ही लढाई आता आमच्या सगळ्यांची आहे। आता माघार नाही। बोला मजूर मालकाचा, आमच्या राणीला न्याय, राणीला न्याय, मजूर मालकाचा, हुजूर मालकाचा, राणीला न्याय, राणीला न्याय, मजूर मालकाचा, राणीला न्याय।
बिनधास्त सारखे फोन करतायत. आता काय उत्तर देऊ मी यांना? माझे कामगार संपावर गेलेत, मी ऑर्डर पूर्ण नाही करून देऊ शकत. एका मूर्ख मुलीमुळे वाट लागली माझी. आज मला मिठी मारली आहेस, उद्या माझ्या बेडवर यायला पण करतो. तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना, आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. बोला मुजूर मालकाचा, आमच्या राणीला नाही. हॅलो, आजची डिलिव्हरी आलेली नाहीये मिस्टर माडिक. आय नो सर, इथे थोडा वर्कफोर्सचा इश्यू झालाय त्यामुळे. बट व्हॉट? मी रिझल्ट ऐकण्यासाठी फोन केलेला नाहीये. डील डन करताना तर तुम्ही खूप ओव्हर अँबिशियस होऊन बोलला होतात की डिलिव्हरी लेट होण्याचा प्रश्नच येणार नाही म्हणून. माडिक इंडस्ट्रीजचं काम अप टू डेट असतं. मग आता डिलिव्हरी डिले झालीच कशी? सर आय नो, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझ्या इथे थोडा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे. मिस्टर माडिक, मला तुमचे प्रॉब्लेम्स ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला माझ्या मालाची डिलिव्हरी हवी आहे, तीही वेळेत. यापुढे मला डिले झालेला चालणार नाही. तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा, आपण ही डील टर्मिनेट करून टाकू. नाही सर, त्याची काही गरज नाहीये. मी वेळेत तुम्हाला ऑर्डर कंप्लीट करून देईन. मला थोडा वेळ द्या प्लीज. ओके, दिस इज लास्ट वॉर्निंग फॉर यू. यापुढे ऑर्डर वेळेत नाही आली तर आपली डील जागेवर संपेल. काहीच कसं काय मनासारखं घडत नाहीये. तो इंद्रा सारखा कसा वाचतोय? असं वाटतं ना आत्ता जाऊन त्याचा गळा आवळावा आणि संपवून टाकावं त्याला. विक्रांत, अरे किती ओरडतोयस? कोणी ऐकलं ना तर एमडी पदाची खुर्चीच सोड, डायरेक्ट या घरातून बाहेर काढतील. हळू बोल. भाऊजी, तुम्ही ह्या वेळेला या ना आत. बोला ना भाऊजी, काय झालं? माझ्याकडे विक्रांतसाठी एक ऑफर आहे.